नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल विद्याच रंगोलीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा दिवाळीसाठी विशेष अशी रांगोळी बघणार आहोत मैत्रिणींनो. दिव्यांची सुंदर अशी रांगोळी या व्हिडिओमधून मी काढलेली आहे, जी तुम्हाला दिवाळीला काढायची आहे. आणि सुंदर आणि सोपी अशी रांगोळी आहे. काहीही अवघड नाही माझ्या मैत्रिणींनो, अगदी सोपी अशी रांगोळी आहे. बघा, मी एक रेक्टँगल किंवा चौकोन असा काढून घेतलेला आहे आणि त्या चौकोनमध्ये आता मी आंबा कलर भरून घेतलेला आहे. आता चारी बाजूंनी आपण असे दिवे काढून घ्यायचे आहे. तर चला आपण दिवे काढून घेऊ. सोपे आहे एकदम काढायला. आता आपले दिवे काढून झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी दिव्यांमध्ये येल्लो कलर भरून घेतलेला आहे. बघा, भरून घेत आहे. तर असा आपल्याला येल्लो कलर भरून घ्यायचा आहे. तुम्ही आंबा कलरही भरू शकता किंवा त्याच्यावरती शेडिंगही करू शकता. अत्यंत सुंदर असे दिसते. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कलर भरू शकता मैत्रिणींनो. मी इथे येल्लो कलर भरलेला आहे. आणि वरच्या बाजूने हिरवा कलर मी इथे टाकून घेत आहे. तुम्हाला जो कलर आवडेल तोही तुम्ही भरू शकता. याच्यामध्ये आंबा कलरही भरू शकता किंवा तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जशी पणती वाटेल तसं तुम्ही त्याला सजवू शकता. वेगळी डिझाईन करायची असेल तर तशीही तुम्ही दिवे काढू शकता. वरच्या भागामध्ये मी दिव्यांची जी वात आहे त्याच्यामध्ये आंबा कलर भरून घेतलेला आहे. आणि आता बोटाच्या साह्याने मी शुभ दिवाळी असं लिहून घेत आहे. तुम्हाला जर फेविकॉलच्या बॉटलने लिहिता येत असेल तर त्याने सुद्धा मैत्रिणींनो तुम्ही लिहू शकता. किंवा तुम्हाला नसेलच लिहिता येत बोटाने पण तर काही हरकत नाही. नाही लिहिलं तरी तुम्ही एखादं फूल जरी काढलं मध्ये तरी छानच दिसतं बघा. आणि दिवे असल्यामुळे आपल्याला दिवाळीची रांगोळी ही कळूनच जाते. तर अशी आपल्याला शुभ दिवाळी असं मी लिहून घेतलेलं आहे. आणि बघा, जे कोपरे आहे त्याच्यावरती जो पॅरोट कलर आहे तो मी इथे असा टाकून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला एक नवीन डिझाईन तयार होईल आपली. बघा, आणि चार कोपऱ्यांना चार असे फुले काढून घेतलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण रेड कलर भरणार आहोत. आणि अतिशय सोपी रांगोळी आहे मैत्रिणींनो. तुम्हाला सहज अशी काढता येईल दिवाळीला. दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये केव्हाही ही रांगोळी तुम्ही काढू शकता किंवा दिवाळीच्या दिवशीही तुम्ही काढू शकता. आणि मध्ये फक्त तुम्हाला जर धनत्रयोदशीला काढायची असेल तर धनतेरस तुम्ही लिहू शकता दिवाळीच्या ऐवजी.
आता आपले रेड फुलं तयार झालेली आहेत आणि आपण दिव्याला असे गोलाकार एक सर्कल करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ब्ल्यू कलर भरून घेणार आहोत, ज्याची आपली रांगोळी एकदम सुंदर अशी दिसायला लागेल आणि मोठी दिसेल. बघा, मोठी रांगोळी आपली दिसते मैत्रिणींनो. तर हे असं मी डार्क ब्ल्यू कलर याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे. आता आपला कलर भरून झालेला आहे आणि बाजूला मी अशी हाफ सर्कलची गोल गोल छोटे छोटे सर्कल अशी डिझाईन केलेली आहे आणि त्याच्यामध्येही आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. तर चला आपण अगोदर सुरुवातीला डिझाईन काढून घेऊ. आता बघा, याच्यामध्ये मी आंबा कलर एक एक सर्कल सोडून आंबा कलर भरून घेतलेला आहे मैत्रिणींनो. असा आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. आणि बघा, तुम्ही असं काही नाही की येथे आंबा कलरच भरला पाहिजे. तुम्हाला जर जो कलर आवडत असेल तो कलर तुम्ही भरू शकता. मी येथे आंबा कलर आणि ग्रीन कलर भरून घेतलेला आहे, असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तुमच्या आवडत्या कलरचंही तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. सुंदरच असं दिसतं कलर भरल्यावर रांगोळी. बघा किती आता सुंदर अशी दिसायला लागलेली आहे आपली रांगोळी आणि काढायला किती सोपी आहे मैत्रिणींनो. आणि जे जिथे आपण दिवाळी शुभ दिवाळी लिहिलेलं आहे तिथले कोपरे जे आपल्याला रिकामे दिसत होते ते व्हाईट कलरने आपल्याला असे भरून घ्यायचे आहेत, ज्याने आणखी लुक रांगोळीचा जो आहे तो वाढेल. आता दिव्याला आपल्याला ज्योतीला अशा रेषा रेषा काढून घ्यायच्या आहे. बघा किती सुंदर आपला दिवा दिसत आहे आणि त्याचा लुक आणखीच आपल्याला वाढलेला आहे मैत्रिणींनो. रांगोळी सुद्धा अट्रॅक्टिव्ह अशी दिसत आहे. तर चला, तुम्हीही अशी रांगोळी काढून घ्या. आणि चारी बाजूंनी मी दिवे ठेवून घेतलेले आहे. बघा किती सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. रांगोळी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.